गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मनापासून प्रबळ अशी इच्छा होती ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र असल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे। या संदर्भात भंडाऱ्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय रेहपाडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शशिकांत भोयर यांनी। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत अशी संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबई येथे पार पडणार आहे। यावेळी भंडारा जिल्ह्याचे ज्येष्ठ शिवसैनिक आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेऊ की मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास या युतीचा कार्यकर्त्यांवर आणि राजकीय पटलावर काय परिणाम होणार। नक्कीच गेल्या मागील 20 वर्षापासून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मनापासूनची प्रबळ अशी इच्छा होती आणि ती आज खऱ्या अर्थानं पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे। आज ती पूर्ण होणार आहे। त्याचा निश्चितच दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना निश्चित आनंद होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे हे कौटुंबिकरित्या एकत्र आलेच होते, परंतु आज राजकीयदृष्ट्या सुद्धा आज एकत्र येत आहेत आणि ही युती त्यांची युती ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे। बघा, राजकीयदृष्ट्या याचे परिणाम महायुतीवरती नक्कीच होतील, कारण गेल्या अनेक वर्षापासूनची महाराष्ट्राच्या जनतेची मराठी माणसाची जी इच्छा होती ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे आणि ही दोन भावांची युती, दोन पक्षांची युती होऊ नये यासाठी महायुतीच्या अनेक नेत्यांनी पुरेपूर प्रयत्नसुद्धा केले, परंतु त्यांच्या प्रयत्नाला निष्फळ ठरवत दोन्ही भाऊ आज एकत्र येत आहेत। याचे गंभीर परिणाम महायुतीवरती होतील। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र येणार असल्याची अधिकृत राजकीय घोषणा होणार आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया समोर येतात। या संभाव्य युतीमुळे मराठी माणसाचा नक्कीच फायदा होईल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। नागरिकांशी संवाद साधला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी किरण तेलकोटे यांनी। ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, नागरिकांच्या मनामध्ये काय आहे आपण जाणून घेऊयात। काका, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे ते एकत्र येत आहेत, काय तुमची भावना आहे? सर्वांसाठी आनंदाचीच बातमी आहे। आर्थिक सर्व येथील तर बरेच आहे, दोघे भाऊ एकत्र झाले तर सर्वांसाठी आणि मराठी माणसांसाठी तर अतिउत्तम आहे। नाही, यालाच पाहिजे दोघं, नाही तर हे आपले बाकीचे आहेत ती वाट लावणार म्हणजे मुंबईची बाळासाहेबांना श्रद्धांजली पण दोघांची चांगली होईल। ते दोघं आलेच पाहिजे एकत्र। भाजप म्हणते की महापौर जो आहे तो भाजपचाच बसेल असं, पण भाजप बोलते हिंदू बसेल, मराठी बोलत नाहीये। भाजप काय बोलते हिंदू बसेल, ते बोलतात का मराठी माणूस बसेल म्हणून? नाही, हे लोक बोलतात मराठी माणूस महापौर होणार आहे, पण बीजेपी बोलत नाहीये की मराठी माणूस महापौर होणार आहे। काय हे दोघं तर एकत्र आल्यानं काय सत्ता येऊ शकते? हो, सत्ता येऊ शकते 100%। मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा, सगळ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे। मराठी माणसांनी एकत्र यायलाच पाहिजे सगळेजण। आपण पाहिलेलं आहे की दोघे भाऊ एकत्र आल्याने आनंदच आहे अशा प्रकारची जी प्रतिक्रिया आहे ती आता नागरिकांनी दिलेली आहे। किरण तेलकोटे, लोकशाही मराठी, दादर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।